जागतिक मातृदिनानिमित्त नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न। जागतिक मातृदिनानिमित्त पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले। लायन्स क्लब सभागृह पंडित कॉलनी येथे दिनांक 11 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय संगीता निकम डीवायएसपी कमिशनर ऑफिस नाशिक यांच्या हस्ते झाले। अध्यक्षस्थानी डॉक्टर संजीव सोनवणे, कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुषमाताई देसले पाटील, संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळणे, वासुदेव देसले डीवायएसपी नाशिक ग्रामीण व विजय नामदेव भंडुरे सदस्य प्रभाग समिती नाशिक महानगरपालिका यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिक भारदस्त झाला। कार्यक्रमाची सुरुवात महामंतांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली। त्यानंतर आयोजक प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे, अध्यक्ष पुष्परत्न संस्था व संचालक अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन केले आहे। प्रास्ताविक करताना डॉक्टर आनंद अहिरे यांनी सांगितले की आईचे स्थान सर्वांच्या जीवनात सर्वोच्च। विविध क्षेत्रात आपल्या अपत्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या मातांचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला। कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांनी आईचे स्थान विशद करताना पुष्परत्न संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले। संगीता निकम यांनी आईच्या महानतेवर प्रकाश टाकलाय, तर वासुदेव देसले यांनी आईच्या ममत्वाची शब्दात व्याख्या न करता येण्याची भावना व्यक्त केली आहे। कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून निवडलेल्या मातांना व त्यांच्या सुपुत्र व कन्यारत्नांना राज्यस्तरीय मातृत्वात्सल्य पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। विशेष म्हणजे दगडू लोमटे अंबाजोगाई यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी धनंजय चतुर यांनी उपस्थितांचे आभार मानले। हा कार्यक्रम आईच्या अमर प्रेमाचा गौरव करणारा आणि समाजात प्रेरणा देणारा ठरला आहे। प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर अहिरे, संचालक अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी व अध्यक्ष पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आज 11 मे 2025 रोजी लायन्स क्लब सभागृह पंडित कॉलनी नाशिक येथे जागतिक मातृदिनानिमित्त राज्यस्तरीय मातृवात्सल्य पुरस्काराचे आयोजन केले। या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरणीय डीवायएसपी संगीता निकम मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजीवजी सोनवणे सर, कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डीवायएसपी वासुदेव देसले सर, तसेच विजय भंडुरे जे प्रभाग समिती सदस्य नाशिक महानगरपालिका, आणि आदरणीय माननीय सुषमाताई वासुदेव देसले पाटील, संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळणे, या ठिकाणी विविध प्रमुख पाहुणे आवर्जून उपस्थित होते। त्याचबरोबर पुरस्कार्थी हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले होते। त्यामध्ये मातृदिनानिमित्त माता व त्यांनी घडवलेला सुपुत्र किंवा सुकन्या जे आज उच्च पदस्थ पातळीवर कार्यरत आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहे, परदेशामध्ये डॉक्टर आहे, परदेशामध्ये बिझनेसमॅन आहे, अशा विविध मातांचा व त्यांच्या कन्यांचा या ठिकाणी व पुत्रांचा सन्मान आयोजित केलेला होता। त्यामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेल्या नवी मुंबईमधून आलेल्या सेवानिवृत्त तेरणा महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आदरणीय मंगलजी गोरड मॅडम आणि त्यांची सुपुत्री प्रियंका गोरड, ज्यांची सुपुत्री आज गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे। खूप त्यांचं नावाजलेल्या अशा त्या डॉक्टर आहेत आणि त्यांच्या आई यांनी त्या मुलीला संस्कार करून आज ती मुलगी देशाची सेवा करत आहे, रुग्णांच्या माध्यमातून देशाची सेवा करत आहे। तर म्हणून त्या माताचा म्हणजेच आदरणीय मंगल गोरड मॅडमांचा थांबा एक मिनिट थोडंसं आम्हाला पाहिजे। नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका लुबाळ गोरड, मी गायनेकोलॉजिस्ट आहे, नवी मुंबई येथे प्रॅक्टिस करते। आज मला इथे बोलवून पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आला आणि त्यांचा मी खूप आभारी आहे। आज मातृदिनानिमित्त इथे माझा सन्मान करण्यात आला। माझ्या आईमुळे आज जे काही मी घडले आहे,
जे तिने कष्ट करून मला घडवलं आहे आणि एक डॉक्टर बनवलं याची मी खूप जाणीव ठेवते मी आणि मी कधीच हे उपकार तिचे विसरू शकत नाही. आज माझ्या आईचाही इथे सन्मान करण्यात आला आणि तिच्यामुळे माझाही योग आला, म्हणजे माझाही सन्मान करण्यात आला. त्यामुळे मी खूप ऋणी आहे अशा आईची, जिने मला असं घडवलं आहे डॉक्टर म्हणून. समाजाची सेवा करण्याचं मला हे दिलं, एक चान्स दिला आहे आणि ते मी मनापासून करते आणि मातृदिनानिमित्त माझ्या आईला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. ऐक रे जोग्या, तुला मी सांगते उत्तर ऐक. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, म्हणून मी नांदते सासरी. नाहीतर खरंच माझा भाऊ मोठा आहे असा त्याग मुलांसाठी, परिवारासाठी, कुटुंबासाठी ह्या सगळ्या स्त्रिया करतात. खरंच या सर्व आयांना, सर्व स्त्रियांना खरंच आई दिन, मला फार सुंदर प्रयोग आवडला सर. आपण आई दिनच म्हणून या आई दिनाच्या निमित्तानं सर्व आयांना मी माझा प्रणाम करतो, दंडवत करतो. आणि आनंद आहिरे सरांनी आमच्या सगळ्यांच्या आयांचा हा सन्मान केला आणि त्याची जाणीव आम्हाला करून दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि सोनवणे सर कुलगुरू आहेत, त्यांना प्रोविसी म्हणून आम्ही ओळखतो. आमच्या विद्यापीठामध्ये होते ते, आणि आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, सुंदर मॅडम आहेत, सर आहेत. आज या मातृदिनानिमित्त पुष्परत्न बौद्धिक संस्थेमार्फत कर्तृत्ववान माता त्यांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आनंद अहिरे यांनी अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. या माध्यमातून मातेचं महत्त्व लोकांमध्ये जास्त विशद करण्याची एक संधी मिळाली आहे आणि खऱ्या मातृत्वाला सलाम करण्याची जी आजचा दिवस आहे त्या अनुषंगाने यांनी या सर्व महिलांचा एक सत्कार केला आहे आणि निश्चितच हा कौतुकास्पद असा कार्यक्रम त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे. आयोजकांचं निश्चित मनापासून आम्ही कौतुक करतो आणि प्रत्येकाने मातृत्वाप्रती हा एक मातृदिवस न साजरा करता मातृ आयुष्य आपण साजरा केलं पाहिजे अशा अपेक्षा मी प्रत्येकानं व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व आयोजक मुख्याध्यापक असून आज जागतिक मातृदिनानिमित्त पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित केलेला होता. या ठिकाणी प्रमुख पाहुणे संगीता निकम, तसेच संजीवनी सोनवणे कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे, तसेच सुषमाताई वासुदेव देसले पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, विनय नामदेव मंदुरे सदस्य प्रभाग समिती नाशिक मनपा, वासुदेव देसले DYSP नाशिक रोड ग्रामीण, डॉक्टर आनंद अहिरे अध्यक्ष पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सर यांनी मला आज इथं बोलावून मला एक मातृदिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर केला व तो मला दिला. याबद्दल मी त्यांचे खूप 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 आभारी आहे. तसेच त्यांनी मला आतापर्यंत बऱ्याच याच्यामध्ये खूप मला मदत केलेली आहे. तसेच मला PhDसाठी त्यांच्याकडे मी क्लासेस घेते होते. ते खूप एक उत्कृष्ट शिक्षक असून ते खूप चांगलं अकॅडमी त्यांचे संस्था चालक आहेत. खूप ते धडाडीचे एक सर आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ते आता धडाडीची कामं करत आहेत. ह्या सेवाभावी संस्थाचे ते अध्यक्ष असून अनेक इथून पुढे त्यांच्या हातून खूप कामं घडावीत हा मला त्यांना केलं आणि त्यांचा सत्कार घडून आणला. मातृदिनाच्या दिवशी हा केलेला खूप सुंदर असा त्यांचा कार्यक्रम आहे. आणि मी सगळ्यांचा आपण इथे पाऊस असताना, ऊन असताना, पाऊस उन्हाचा खेळ चालू होता, सरांना म्हणलं कार्यक्रमाचं काय, म्हणलं काही केलं तरी कार्यक्रम होणार, 4 वाजता 5 होणार. आणि म्हणून आपण चांगल्या पद्धतीने उपस्थिती आली. पाहुणे 100% उपस्थित आहेत. त्याच्याबद्दल संस्थेच्या वतीने सगळ्यांचं खूप खूप मनस्वी आभार मानतो. आणि सरांनी संधी प्राप्त करून दिली आपल्या सर्वांना आणि मार्गदर्शनाचा लाभ झाला याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि काही 2 शब्दाला विराम देतो. आपण करीत असलेल्या कामाच्या निमित्तानं जगभर चालू आहे. आजचा जो आहे तो जगभर आहे. तुझ्या वर्तमानपत्रात आईच्या विषयी, मातृच्या विषयी केलेल्या कार्यक्रमाचे अनेक फोटो येतील, उपक्रम येतील. पण आपण हे मनावर घेऊन केलं त्यामुळे जर आम्ही इथे येऊ शकलो, आईवर 2 शब्द बोलू शकलो, त्या निमित्ताने आमच्या आईची आठवण आम्ही काढू शकलो. आणि या ठिकाणी कर्तृत्वान आयांची त्या निमित्ताने तरी आम्हाला परिचय या ठिकाणी घेतला.
त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. नमस्कार. 2025 आज जागतिक मातृदिन आहे आणि पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही प्रत्येक वेळेस दर 2 महिन्याला 3 महिन्याला एक तरी कार्यक्रम ठेवतच असते. दर 2-3 आणि दर 6 महिन्याला 3 महिन्याला आमचा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमाला आवर्जून मान्यवर दिग्गज मान्यवर महाराष्ट्रातील ते आपल्या कार्यक्रमाला येत असतात आणि त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत असतो. आज सुद्धा वेळात वेळ काढून जे आपल्याला विराजमान झालेले मान्यवर दिसतात ते अतिशय उच्च पदाचे मान्यवर आहेत. जसे की आपण जर बघितलं तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, जेव्हा आम्ही MPSC UPSC आणि नेटसेटला जेव्हा शिकवतो तेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ही ज्ञानगंगा घरोघरी गेलेली ज्ञानगंगा, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेलेली ज्ञानगंगा आहे आणि त्यांचे कुलगुरू आपल्या कार्यक्रमाला येणे म्हणजे ही खूप मोठी सद्भाग्याची गोष्ट आहे. ती आज आपल्याला लागेल. आदरणीय डॉक्टर संजीव सोनावणे सर यांना फक्त फोन आम्ही केला आणि सरांनी मागच्याही कार्यक्रमाला ते बाहेर असल्यामुळे पण या कार्यक्रमाला ते म्हणाले की आयरे सर आम्ही येणार आणि सरांनी खरोखर या ठिकाणी आले. मी पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे सरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर आदरणीय आमच्या कार्यक्रमाच्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक मॅडम आदरणीय संगीता निकम यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी त्या अतिशय बिझी शेड्यूल मधून आपल्या ठिकाणी आलेले आहे. तर मी आदरणीय संगीता निकम मॅडम, आदरणीय डॉक्टर आदरणीय वासुदेव देसले सर, ते सुद्धा आमचे परम मित्र आहेत. आमच्या कोपरगाव तालुक्यामध्ये अगोदर PI म्हणून त्यांनी कार्य केलं तेव्हा सन्मान्य व्यासपीठ याच्या अत्यंत हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरु विद्यापीठाचे माननीय शर्मा सर, या ठिकाणी असलेले आमचे वरिष्ठ देवास्ती निकम मॅडम, गुरु सर, सौभाग्यवती मॅडम, पर्याय नाही आयरे सर आणि या ठिकाणी सत्कार महिला बांधव दे कार्यक्रम छोटेकरी असता तरी तो महत्वाचा आहे. कारण स्पर्श कार्यक्रम आहे. मागाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे की मातृत्व किती महत्व आहे हे सांगायची गरज नाही. इतर कुठल्याही व्यक्तीचं आपण वर्णन करू शकतो, पण मातेचं वर्णन करणं म्हणजे कुठेतरी आपण कंजूषी करू. कारण वर्णन करताना काही शब्द वापरले जातात, काही वापरले जात नाही. तर जिचं वर्णनच होऊ शकत नाही ते कोण. महाराष्ट्रातून आलेली 200 आहेत. त्यांनी फोन केला. मी सुरुवातीला तर नाहीच म्हणलं होतं, कारण पण ते म्हणले नाही मातृदिनाचा कार्यक्रम आहे नाही, आणि म्हणून खरं तर मी आवर्जून आलो. त्या निमित्ताने आपल्याला मी खरं थोडासा असा आहे की माझ्या आईने आम्ही 2 इंजिनियर आणि मी प्रोफेसर असं करायचे. पण ज्या वेळेला मी ड्रीम झालो 2001 ला पुणे, तर तिला त्या शेजार पाजारीच्या विचारायच्या की मला भावड्या म्हणायची. आमचा भावड्या आहे ना काहीतरी ते डीन फिन झाला. तिला काही कळायचं नाही, पण तिला वाटायचं काहीतरी मोठं झालेलं आहे. आणि मी प्रो व्हाईस चान्सलर पुणे विद्यापीठात ज्या दिवशी झालो त्याच्या अगोदर 4 दिवस मातृदिनाच्या निमित्तानं हा पुरस्कार मला दिला गेला. याच्याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देतो. मंचावर येथील या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुगुरू सोनवणे साहेब, MSP निकम मॅडम, DYSP देसले साहेब, मिसेस DYSP देसले मॅडम आणि तिचे पुत्र सर आणि बाहेर सर. आज माझ्याविषयी काही बोलणार नाही, तर मॅडमनी खूप चांगलं सांगितलं, साहेबांनी खूप चांगलं सांगितलं, गुरु साहेबांनी खूप चांगल्या बोलणार. कारण पुढे बोलले पण महत्वाचं बोलले. तर म्हणजे आता महिलांना किंवा आयांना मार्गदर्शन करण्याची गरज आता उरलेली नाही.
शुभेच्छा. आणि मॅडमने सांगितलं की आज इथे जे आम्ही उभे ते फक्त आमच्या आई वडिलांमुळेच. मी आज राजकारणात सक्रिय झालेली, राजकारणात स्ट्रॉंग आहे फक्त माझ्या आई वडिलांमुळे. साहेबांचं मार्गदर्शन तर असतं, पण माझे जेव्हा मी काम करते अमळनेर तालुक्यात जळगाव जिल्ह्यात आणि साहेबांच्या बदल्या इतर जिल्ह्यात होत्या, नगर जिल्ह्यात, तर माझ्या मुलांना इथे सोडून माझ्या गावाला न्याय देण्यासाठी माझी आई माझ्या मुलांजवळ यायची. माझ्या आईने माझ्या मुलांचा सांभाळ केला आणि तेव्हा मी माझ्या गावाचा विकास करू शकले, मी माझ्या गावाला न्याय देऊ शकले आणि मी शासनाचे 52 पुरस्कार घेतले. हे सर्व श्रेय मी माझ्या आई वडिलांना देते. आम्ही जरी एवढं मोठं नसलो तरी आम्हाला म्हणजे परिवारासाठी वेळ नसतो. साहेब बाहेरगावी असते आणि मी माझ्या गावाच्या राजकारणासाठी असते, तर माझ्या मुलांना सांभाळणं आणि इतकं व्यवस्थित लक्ष दिलं की आज माझा मुलगा माझ्या आई वडिलांना देते, कारण ते होते म्हणून मी माझ्या गावाला साठी एवढं काम करू शकले. ते नसते तर कदाचित मला थांबून घ्यावं लागलं असतं. म्हणून आई खरंच जगात सर्वश्रेष्ठ ही आईच असते. आज ज्या माता भगिनींनी आपल्या मुलांना घडवलेलं आहे त्या माता भगिनींना माझा मानाचा मुजरा करते. आज आम्हाला ह्या कार्यक्रमाला आहिरे सरांनी बोलवलं, त्यांचेही धन्यवाद. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.